भगवान महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नीचं दर्शन घेतलं. सात्विक सदाचारी पुण्यशील माऊली होती. जीवनात कधी बी बाईनं प्रपंचाचा गाडा ओढत असताना कमी अधिक खाचकळगे संसारात असतात. जसे नदीला चढ उतार असतात. जमीन किती भारीची घ्या, पाणी एका कोपऱ्याला वाहतच, मग तिकून लवण होतंय, बराच टाकावं लागती, चर काढावं लागतो, एखाद्या कोपऱ्यात चिबडत, एखादा माथा असतो. सरळ बिस्किटासारखी चौकोपरी जमीन कशी होईल? मी तर शेतकरी. तुम्ही किती जरी करण्याचा प्रयत्न केला तरी पण अर्धा टक्का 2% कुठंतरी कोपऱ्यात लवण चवण होतच असतं. तसं संसारात खाच खळगे असतात आणि हे खाच खळगे बुजून सरळ जर चालता येत असेल तर तिला म्हणायचं पत्नी आणि त्याला म्हणायचं पती. संसार या रथाला पती आणि पत्नी हे 2 रथाची चाकं आहेत. हे जर खालीवरी झाले तर गाडी उलथती, गाडी कानी होत असते. तुम्ही एक लक्षात घ्या, कानी झालेल्या गाडीचे बैल रस्त्यानं चालतात आणि चाक बाहेरून चालते. कानी झालेली गाडी, बैलगाडी सांगायलो, तिचे बैल रस्त्यानं चालतात पण गाडीचं एक चाक रस्त्याच्या बाजूनं चालतंय. याचा अर्थ बैलाचा दोष नाही, हाणणाऱ्याचा दोष नाही, गाडी कानी, गाडी कानी. संसारातला एकही व्यक्ती जरी काना झाला तर अख्ख्या संसाराची गाडी नदीत जात असते. आणि त्यातली त्यात सर्वात मोठं काने पण या विश्वातून तुमच्यावर आरोप करतोय असं माझा काही हे नाही, पण आईसाहेब बऱ्यापैकी लोकांचं बहुमत तुमच्याकडे येतंय. शक्यतो बाईनं स्वतःच्या जिभेतलं विष मालकाच्या कानात कधीच टाकायचं नाही. बाईनं स्वतःच्या जिभेतलं विष मालकाच्या कानात टाकलं की फार मोठा गाडा नदीत जात असतो, फार मोठा गाडा. कधी कधी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असो. आणि मग संसारात ज्याला पत्नी सात्विक भेटली का त्याच्यासारखा जगात सुखी आणि आनंदी कोणीच नाही. माझ्या देहूतल्या मालकांचं वाक्य, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. ज्याच्या जीवनात पत्नी कर्कश आहे का त्याच्याकडे किती अब्जानं कोटीनं खर्व निखर्व पद्म शंखू असू द्या, शंखू असू द्या, शंखू एकावर 18 पूज्य 19 पूज्य म्हणलं की शंखू असतात. तेवढी प्रॉपर्टी असू द्या तरी पण त्याला सुख नाही, सुख नाही. त्याच्यासाठी प्रपंचात शब्द उचलणारी पत्नी असावी, शब्द झेलणारी पत्नी असावी, शब्द तुडीणारी नसावा. मानी भ्रताराची बोली, मानी भ्रताराची बोलीन धन्य जगीती माऊली. याचा अर्थ असा नाही की मी बायकांना बोलतोय माणसांनी अण्णा कसं बी वागावं, असं नाही. माणसाला सुद्धा नियम आहेत, त्याला सुद्धा एक चौकट आहे, त्याला सुद्धा एक पारदर्शकपणा आहे, त्याला सुद्धा काचेसारखा नितळपणा आहे, त्यानं सुद्धा चुका करणं कामा नाही. पण शक्यतो ढोबळ चूक केलेली पुरुषांची लक्षात येत असते. कधी कधी महिलांची चूक इतकी बारीक असती, इतकी बारीक असते की ती सूक्ष्मदर्शकाखाली दिसत नाही. सूक्ष्मदर्शकाच्या एखाद्या यानं जरी पाहिली तरी ती दिसत नाही. मात्र तिचा स्फोट म्हणा, त्याला रिॲक्शन म्हणा, हे मात्र त्याचं तात्काळ जाणवल्या जाते. म्हणून काही काही गोष्टी मार्मज्ञात असल्या पाहिजे. महर्षी सांदीपनींची पत्नी धर्मशील पुण्यशील पावन सात्विक सदाचारी विवेक संपन्न होत्या. भगवंतानी दर्शन घेतलं, पाठीवर थाप टाकली. काय करूया? काही नाही म्हणे, आईसाहेब मला जावं लागतंय. जा. माय पाठीवर थाप टाकली, पुन्हा एकदा थाप टाकली. अनिष्टोस तिथं मंगला. हा काय ताकद होती बाईच्या हातात. बाईनं सांगितलं, कृष्णा मी तुला आशीर्वाद देते की तू चुका केल्या तरी त्याच्यात यशस्वी ठरशील. मामा तू चुका जरी केल्या तरी यशस्वी ठरशील. देवानं चुका केल्यावर त्याच्या यशस्वीच्या स्वरूपात चुका घडत्याल, यशाच्या पायरीवर त्या चुका ठरत्याल, असा आशीर्वाद द्यायची जिच्यात ताकद आहे ती सांदीपनींची पत्नी. काय हातात पावर असेल राजा होत्या. आणि केल्या चुका 19 चुका घडल्या भगवान परमात्म्याच्या हातानं. पटेल त्या तशा काही उपचुका बऱ्यापैकी आहेत पण त्याच्यात यश संपादन झालं, अपयश कधीच आलं नाही. दुर्योधनाला मारत असताना चुकीच्या पद्धतीने मारलं, हे नियतीच्या बाहेरचं मारणं होतं. म्हणजे धर्म सिद्धांतामध्ये, वेद सिद्धांतामध्ये, शास्त्र सिद्धांतामध्ये, पुराण सिद्धांतामध्ये, मुनी सिद्धांतामध्ये, ऋषी सिद्धांतामध्ये, योगिक सिद्धांतामध्ये, तपी सिद्धांतामध्ये या लोकांच्या मतात हे मत बसत नव्हतं. कारण दुर्योधनाला कमरेच्या खाली गदा मारणं ही युद्ध प्रणालीची नीती नाही. काम पंढरपुरातल्या मालकानं 100% चुकीचं केलं तरी पण यशच प्राप्त झालं. बाईचा आशीर्वाद बाईचा. राग आला बलराम दादाला, दादा त्यांचे मोठे भाऊ होते. राग आला पण दादाला कसं शांत करायचं ते तिच्या आशीर्वादावर दादा शांत झाले. चुक होते काही काही गोष्टी असो. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आशीर्वाद लागतो. ती बाई इतकी अधिकारी. भगवंतानं सांगितलं, आई साहेब दक्षाना काय देऊ?
त्या बाईनं सांगितलं, कृष्णा, मी अशा व्यक्तीची पत्नी आहे की ज्यांना आतापर्यंत कोणाच्या पुढे हात पसरले नाही, मी त्याची बायको आहे. तर मला एक सांगू माझ्या माईनं, तुम्ही प्रत्येक कीर्तनात ऐका, मी जास्त महिलांसाठी बोलतोय. मला माहिती आहे पुरुष चुका करतात, पण यांच्या बाहेर चुका होत्यात, तुमच्या घरात चुका होत्यात. पुरुषानं बाहेर जर चूक केली तर एखाद्या वेळेस कोणाचं वाजल किंवा त्याचं वाजल अण्णा, पण घरात स्त्रीनं चूक केल्याच्या नंतर अख्खा संसार वाजत असतो हे मात्र निश्चित आहे. आणि पुरुषाच्या चुकीने एखाद्या वेळेस मोठी वाजत असतात, पण स्त्रीच्या चुकीमुळं बाल संस्कारातली लोक वाचतात. उद्या देशाची पिढी मातीत जाऊ शकते, याच्याकरता स्त्रीनं चुका करणं कामा नये. आणि त्यातली त्यात महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या बायका ह्या कोणाचंही ऐकतात, कोणाचं ऐकतात. काल परवा 10-15 जणी मेले. हो, काय माझं मत आहे, श्रद्धा असावी, श्रद्धा असावी, पण इतकी आंधळी श्रद्धा नसावी, इतकी आंधळी श्रद्धा नसावी की त्या श्रद्धेनं जीवन मातीत जावा. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या लोकांनी, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या लोकांनी बास्कळपणा डोक्यावर घेणं, मला असं वाटतंय चपला डोक्यावर घेतल्यासारखं आहे. आपण फार मोठ्या राज्यातली माणसं आहोत, फार मोठ्या राज्यातली माणसं आहोत. अहो, ज्या राज्यामध्ये निवृत्तीनाथाच्या रूपाने प्रत्यक्ष शंकर आहेत, सदाशिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्ती दातार, ज्या राज्यात विष्णूच्या रूपाने ज्ञानोबार आहेत, ज्या राज्यात विष्णूच्या रूपाने तुकोबार आहेत, ज्या राज्यात विष्णूच्या रूपाने नाथबाबा आहेत, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, मने रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू. काय 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 कोण्या राज्यातली लोक आहेत आपण? काय नाविन्य आपल्याकडं? मला सांगा, ज्या बाईच्या घरी शरबती गहू पिकतात, तिनं मुद्दाम कोपनच्या गावाचं पीठ आणून चपात्या नवऱ्याला केल्या. किती येडीपण आहे, उकांडा भरला डोक्यात तिच्या. शरबती गहू 200 क्विंटल झाले माहिती आहे इथं, आणि तू कशाला ते आणले ती गहू दुसऱ्याचे? नसल्यावर कोणते खाय, कन्या खाय, आंबाड्या खाय, पण शरबत येत ना तुझ्या इथं. वाघीन जाणल्यावर शिपात दूध आणलं, शिपीमध्ये वाघीन जाणल्यावर शिपीत दूध आणलं गाढवाचं. गाढवीन दूध देतील. आता एक एक गाढवीन घेऊन लोक फिरायले. तो प्राध्यापकला ऐकत नाही माणूस, त्याला काय लिहिलेला चेक आहे त्या प्राध्यापकला? 1,00,000 1,15,00,000 लय पुढचं असेल तर 1,80,000 95,000 2 लाखापर्यंत. त्याचं 5 ग्रॅम दूध, गाढविनीचं 5 ग्रॅम दूध 200-200 रुपये 300-300 रुपयाला द्यायला लागले. काय झुकते दुनिया, झुकानेवाला चाहिए. आणि त्यातली त्यात मराठवाडे, कोण मराठवाड्यातले लोक कोण्याही नालायकाचं ऐकून झुकते. विठाला 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 वाघीन जनली, हो वाघीन जनली. मग वाघिणीचं दूध जर त्याच्यात चपाती चुरून खात असेल तर गाढविणीचं दूध कशाला प्यायचं? वय मूर्खपणा आहे का नाही? तो शिविनीचं दूध खाल्ल्याच्या नंतर अण्णा शेळीचं दूध कानात टाकल्यावर ऊन राहते म्हणले. अहो, शिविनीचं दूध खाल्ल्या ऊन कसं लागन? अहो, तेजाबाच्या तेजाला लाजवील इतकं तेच शिवीच्या वाघिणीच्या दुधात आहे. तिथं ऊन काय करणार आहे? सूर्याचं काय करू शकते ऊन? सूर्याच्या उन्हात किती बसल्याच्या नंतर तुमचं धुपन निघन नाही. आणि तेजाबा अंगावर पडल्यावर वरून टाकलं की खालून निघत. पण या तेजाबाला शीतल करण्याची ताकद ज्या दुधात आहे त्याला ऊन लागत असतं. वय काय किती महाराज मेल्यावर सुधरत्यान, किती भागवत ऐकल्यावर सुधरत्यान. मला असं वाटतंय तुम्ही न सुधरणे म्हणजे महाराज सुधरणे. जितके बिमारी वाढतील का तितकं डॉक्टराचं चलत आहे. तुमचं नाही दुखल्यावर डॉक्टरनं काय शाळा सांभाळायच्या का? तुमचं दुखणं म्हणजे डॉक्टरचं वाढ नाही का नाही भया? हेच हाच नियम झाला का नाही? तुम्ही वेड्यावानी करणे म्हणजे आमचं चलत आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला शुद्धने होताल का त्यावेळेला म्हणताल अरे गिरगावकरला इतकंच सांगता येते, आपल्याला पुढच्या वर्गातलं येते, गिरगावकरचं कीर्तन ऐकणे नको. पण तुमचं काम झालंय चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसनं आणि संध्याकाळी गाडी उभी केल्यावर सकाळी टायर बसायले. पुन्हा हवा मारा इळभर चालायली आणि पुन्हा येताना दाखिली तर पंक्चर गवसन आणि सकाळी तर हवा राहील. हे असं बारीकसं पंक्चर आहे. इकून ऐकलं तिकडे गेलं काही मिळच नाही त्याला. त्याच्यामुळं काही सगळं आंधळी बघती आपली, आंधळी. काही सीमा नाही त्या गोष्टीला. डोळसपणा असला पाहिजे माणसाच्या वृत्तीमध्ये. काय सांगत होतो?
सांदीपनींची धर्मपत्नी काय अधिकारी बाई होती, कल्पना करा. भगवान म्हणतात आईसाहेब तुम्हाला काही देऊ का? नकोय म्हणले. लक्षात ठेव, लक्ष्मीचा पती जिच्या मालकाकडे शिकतोय, लक्ष्मीचा नवरा, पती हा शब्द राहू द्या, साध्या भाषेत बोलतोय, लक्ष्मीचा नवरा जिच्या मालकाकडे शिकतोय किंवा लक्ष्मीचा नवरा जिच्या नवऱ्याकडे शिकतोय, अशा नवऱ्याची मी बायको आहे. मला काय पाहिजे तुझ्याकडनं? नकोय, ये तू ये म्हटल्याच्या नंतर भगवान निघाले. पण आईसाहेब रडू लागल्या. भगवंताच्या लक्षात आलं गुरुदेवांनी मागितलं नाही याच्याकरता आईसाहेब मागत नाहीत, पण आईसाहेबाला काहीतरी मागायचंय, पण आपलं नाव जाईल याच्याकरता त्या मागत नव्हते. कधी कधी प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. हो, मग भगवंतानं फिरून पाहिलं तर सांदीपनींच्या धर्मपत्नी रडत होत्या. वापस आले, डोळे पुसले. पंचानं, देवाच्या अंगावर पंचा होता. पितांबर कसा राहील? कारण विद्यार्थी दशेत पितांबर कसा? पंचा होता. त्या पंचानी सांदीपनींच्या धर्मपत्नीचे डोळे पुसले. आईसाहेब, कारण आईपेक्षा जास्त मोठं प्रेम केलं राजे हो. 2 वेळेला जेवण द्यायच्या, देवानेही सेवा केली. तेव्हा सेवेशिवाय जगात सुरेश भाऊ काही भेटत नसते, करावं लागते त्यासाठी. एखादा व्यक्ती एखाद्या सत्तेवर आरूढ होत असेल त्याला 2 कारणं असतात. एक त्याचं प्रारब्ध असते आणि दुसरी त्याची सेवा असते. मग एक तर प्रारब्ध घेऊन यावं, अन्यथा आपली सेवा चांगली असावी. बसा महाराज, घ्या घ्या टाळ घ्या, उभे राहा. एक तर नशीब घेऊन यावं, अन्यथा आपलं कर्म गोड असावं. नशीब घेऊन आलेली माणसं, माझ्या जीवनात मी 5-50 कुत्रे पाहिले असतील अण्णा, विमानात फिरलेले 5-50 कुत्रे. परवाला एक आमचा मित्र म्हणला, मी 4-5 दिवस विमानानं फिरलो. म्हणलं काय मोठाडपणा सांगायला तू? अरे तू ज्ञानोबा आहे, तू कोबरायचं वारकरी, तू या टपराच्या विमानात फिरला तू गिरगाव करायला सांगायला? अरे माझ्या मित्राचे कितीतरी कुत्रे विमानात, कितीतरी कुत्रे विमानात. परवाला 1,18,000चं कुत्र मलेशियाहून आणले मित्रांना, आमच्या मलेशियाहून आणले. आणि ते त्याचं तिकीट काढावं लागतं ना वाटते. कुठलाही जीव तसा आणता येत नसतो बिना पैशाचा. मग विचार करा बरं, किती नशिबान कुत्रा असेल ते. आणि 92 एकर जमीन कमिली त्या आमच्या मित्राच्या वडिलांना. त्यानं विमान चित्रात पण पाहिलं नाही, आणि त्याच्या पोरानं कुत्र मलेशियातून भारतात विमानात आणलं. मग सांगा, 92 एकर कमिणारा नशिबवान का त्याच्या पोरानं आणलेलं कुत्र नशिबवान? प्रारब्ध घेऊन यायचं. प्रारब्ध सर्वात मोठं आहे ना. नशीब लय मोठं आहे सुरेश भाऊ. नशिबासारखं जगात कुठलंच मोठं नाही. ललाटीचे दिले न पुशे काही केले, अन्नमान धन हे तो प्रारब्ध हा दिन. तुम्हाला एक सांगतो, एकदा बैल जोड घेतला मी, नादे शेतीचा बैल जोड घेतला. चांगला जोड होता, मस्त जोरदार जोड होता. पैसे गिशे भरपूर दिले होते बी जवळ कीर्तनाचे. माणसानं खरं सांगावं आहे का नाही, होते पण अन्न भरपूर. इतका जोड चांगला, इतका जोड चांगला. पण एक बैल जरा पाय फिरून टाकायचा. एक पाय त्याचा कधी मधी फिरायचा, नेमकं कापसाचं झाड पायाखाली जायचं. अरे म्हणलं हे कामाचं नाही, ते काढून टाकला, दुसरा घेतला. अख्खं गाव बैल पाहायला आलतं. म्हणजे ज्याला बैल कळतात ते, हो, ज्यांना बैल कळतात ते. बैल येत नसते, वाक्य कळालं? ज्याला बैल कळते ते बैल पाहायला येत असते, बैल येत नसते. हो, मग आले बैल चांगले, बैल चांगले, बैल चांगले. आमच्या घरातली एक म्हणली, काय बैल येत, काय बैल नशिबवान आहेत. महाराजाच्या घरी आलेत. अरे म्हणले, शब्द वापस घेतो, तू चोंबळ्या का पाहण्याला? हे बैल नशिबवान नाहीत, आपल्या देवाला सोडलेली बैल नशिबवान आहेत. हे जरी मी घेतले असतील तर टाकलं तवा खातेत, वैरण टाकली तवा खातेत. देवाला सोडलेले डांभ्यातले कंस आणतात. कोणते बैल नशिबवान? देवाला सोडलेले कठाळी बैल जरी असतील तरी नशिबवान आहेत ना ते. कोणाच्या मकात जाऊ शकतात, कोणाच्या आकड्याची कंस खाऊ शकतात अन्न, ते नशिबवान आहेत. नशिबवान हे प्रारब्ध आहे ना, प्रारब्ध आहे, नशीब आहे. याच्यापेक्षा जगात दुसरं कोणी मोठं नाही. तुम्हाला एक सांगू का, एका देशाचा फार मोठा कारभार चालणाऱ्या माणसाचा, अद्यावत आता जो कारभार चालणारा माणूस आहे, त्याचं जर मी पोरगा असतो तर मी
मी तुमच्या गावात यालो म्हणून मुंबईपासून रस्ते चेक झाले असते. मी ज्या गाडीत बसून आलो ती गाडी जर उंच असती तर वरून जाणाऱ्या लाईटा तुटल्या असत्या. त्या माणसाचं पोरगं आलंय, ही लाईट फाईट तोडून घ्या वरच्या, तुटल्यान काही वेळेस लाईना झालं असतं का नाही? आहे का आपल्या हातात ते? नाही. वाटत नाही का? नाही, पण प्रारब्ध लागन ना, प्रारब्ध लागन, प्रारब्ध. हे बा नशीब इतकं विचित्र आहे, त्याची झोले घ्यायचे नाही. 4-2 पुस्तकं शिकलेले म्हणतात मी नशीब मानित नाही. नको मानू न सुमळ्या, तुला कोण म्हणतंय मान? आणि तू न मानल्याने एखादी गोष्ट सिद्धाच्या बाहेर जात असते का? ते सिद्धच आहे ना. तू असिद्ध करणारा कोण नाटकी वारकरी? वो आपल्या गोष्टीनं असिद्ध होत नसती, सिद्ध आहे. मी 1-2 वेळेस सांगितलं होतं. 3 जण सख्खे भाऊ, 39 एकर जमीन. म्हातारं मेलं, तिघायला 13 एकर जमीन आली. पण एकानं दोघांना 13 ठुली आणि एकानं 13ची 2.25 केली. एकानं 13 एकरची 2.25 केली आणि दोघांना 13 ठुली. तिघायत 2 मुलं, एकाला काय नाही. ज्याला 2.25 त्याला 1 मुलगा, ज्याला 13 आहे त्याला 1 मुलगा, आणि ज्याला 13 आहे त्याला काय नाही. त्याने विचार केला आपली 13 त्याला द्यावा. 13 दोन्ही 26 होती, आपल्याला सांभाळीन. चुलत्याची घेतल्यावर त्याला किती झाली? 26. यानं कोणाचीच न घेता किती झाली? 2.25. हे गेलं आणि मेलं, याची पुन्हा कोणाला गेली? 26 एकर. ती 26 आणि ही 2.25. ते कुठं भारताच्या सीमेवर बंदूक घेऊन गेलत? हे तिरुपतीला गेलं आणि त्या डॅम मध्ये बुडालं, पुन्हा वापस नाही आलं. ही 2.25 कोणाला आता? त्याला. हे ललाटीचे लिहिले न पुशे काही केले. काही गोष्टी प्रारब्ध. मी 2 गोष्टी माणसानं सिद्धात्वात असावं. एक तर प्रारब्ध असावा, अन्यथा सेवा असावा. सेवेचं बळ इतकं मोठं आहे, सेवेचं बळ इतकं मोठं बळ आहे. सुदाम देवाची सेवा होती. भाळी सुदामजीच्या लिहिले विधीने भीक मागावे. ब्रह्मदेवानं सुदाम देवाच्या कपळावर लिहिलं तुम्ही भीक मागाव. बाई मागत नाही याच्यावर सांगतोय, बाई मागत नाही कृष्णाला याच्यावर सांगतोय. हो. भाळी सुदामजीच्या लिहिले विधीने भीक मागावे, पण कर्म इतकं गोड झालं विधी लिखिता ते मोडून लिहिले प्रभूने भीक न मागावे. मालकानं लिहिलं गोविंदराव आता तू भीक नाही मागायचं, भीक नाही मागायचं, भीक नाही मागायचं. गाव सोन्याचा दिला, गाव सोन्याचा. का? कर्म चांगलं होतं. आणि ज्याचं कर्म गोड आहे का त्याला भेटत असतात. कल्पना करा, अर्जुनातला आणि एकलव्यातला कर्माचा फरक सांगतो. अर्जुन हे प्रारब्ध घेऊन क्षत्रियाच्या कुळात आला, मागचं पुण्य क्षत्रियाच्या कुळात आला. अर्जुन हे प्रारब्ध घेऊन द्रोणाचार्यांचा शिष्य झाला. अन्न प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. अर्जुन हा प्रारब्ध घेऊन पंढरपुरातल्या मालकाचा मेवना झाला. सुभद्रा त्याची बहिणी मालकाची मेवना झाला. किती मोठं प्रारब्ध असेल. आणि एकलव्याचं प्रारब्ध खोटं लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळात जन्माला आला. पण अर्जुनानं जिवंत द्रोणाचार्याची साधना केली आणि त्यानं मातीच्या द्रोणाचार्याची साधना केली. पण शेवा इतकी घडली, अर्जुनाचा नंबर 3रा नाही, एकलव्याचा नंबर 3रा आहे. अर्जुन कोणाच्या आधीत नाही, कोणाच्या आधीत नाही. काय श्रेष्ठ इथं? कर्म. मग एक तर माणसानं काम चांगलं करावा, अन्यथा नशीब घेऊन यावा. आणि नशीब घेऊन आल्यावर काम चांगलं करावं. माझं मत आहे प्रारब्धानं एखाद्या वेळेस जरी बैल झालो तर टायमाला वैरण टाकणाऱ्याच्या दारात व्हा. नाही तर आपण बैल हो आणि ऊसाच्या गाडीचा हो. मग ऊसाच्या गाडीचा बैल झाल्यावर किती मस्त हानते ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमच्या परिसरात कॅनल हे असल्यामुळं ऊसगीचं तुम्हाला माहिती आहे. आणि किती बैल मस्त कणतेत चालताना हे पण तुम्हाला ज्ञान आहे त्याचं. प्रारब्ध. चला, त्या बाईनं सांगितलं कृष्णा लक्षात ठेव, मी महर्षी सांदीपनींची पत्नी, मला काही नको. पण रडत होत्या. वापस आले, स्वतःच्या पंचाचा कोपरा बाजूला केला आणि महर्षी सांदीपनींच्या पत्नीचे डोळे पुसले. आईसाहेब रडतात. हो म्हणे, तू चालला. आईसाहेब मी येत जाईन ना पुन्हा पुन्हा. तो प्रश्न नाही रे बाळा. तू ज्या वेळेला आम्ही आठवण करू त्यावेळेला येशील, त्याबद्दल दुमत नाही. पण पंचायत या गोष्टीची. माझा मुलगा काही दिवसापूर्वी समुद्र स्नान करत असताना मृत्यू पावला. समुद्र स्नान करत असताना माझा मुलगा ज्या वेळेला मृत्यू पावला त्यावेळेला मला दुःख याच्याकरता झालं नाही, कारण मी तुला पाहत होते. तुला बघितल्याच्या नंतर मला तो दिसत होता. पण आता तू गेल्याच्या नंतर मी त्याला कोणात पाहू याची चिंता पवार मामा. भगवंतानं सांगितलं आईसाहेब परत करू का? कोण माय पोरग नको म्हणणारी? कोण अशी बाई आहे की जिला मुलगा नको वाटतोय? अशा 28 स्त्रिया आहेत बरं का, त्यांना पोरग नको वाटत होतं, नको वाटत होतं.
धुंदुककारी नावाचं पोरग माईला नको वाटलं, धुंदुलीला नको वाटलं. त्याच्यातली एकच सांगतो, पुन्हा कधी गेल्या एखादी सांगू, एवढी लक्षात ठेवली तरी बस झालं. योगास